ओके. तर तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांना सलाम. ही सुंदर वेळ प्रभूने दिलेली आहे त्याच्या चरणी येण्याची. त्याबद्दल त्याला गौरव, महिमा आणि सन्मान मिळो. आता ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल विचार करतो नाही का, तर हे आपल्याला का समजणं गरजेचं आहे की मंडळी जी आहे ती सुदृढ असणं गरजेचं आहे. जर एखादा कुपोषित व्यक्ती नाही का, जर तुम्ही पाहिला, जो अशक्त आहे, जो दुर्बळ आहे, त्याच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर तो उठू शकत नाही, तो काहीच करू शकत नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ताकद नसते. त्याचं कारण काय माहिती आहे का? कारण तो कसा नाहीये, ताकदवर नाही, नाही का, तो सक्षम नाहीये. पण त्याच्याच जागेवर जर तुम्ही एखादा दुसरा जो आहे, जो चांगला सुदृढ आहे नाही का, चांगला त्याची तब्येत आहे, चांगलं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला आजार पण पाहायला भेटणार नाही. आणि तो प्रत्येक गोष्टीला कसा लढा देतो ते आपल्याला दिसतं नाही का. तशाच प्रकारे मंडळीबद्दल सुद्धा आहे. पवित्र शास्त्रामध्ये मंडळीची जी चित्रण आहे ते एक शरीरासोबत केलेलं आहे. ख्रिस्त मस्तक आहे आणि मंडळी त्याचं शरीर आहे म्हटलेलं आहे. आणि ज्या प्रकारे आपण शरीराकडे पाहतो नाही का, जसं लहान बाळ ते वाढतं, मग तरुण आणि मग वयस्कर, पण या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का? सुदृढ असणं. बरोबर की नाही? आणि तेच मंडळीबद्दल मोलाची गोष्ट आहे. आज हे का शिकणं गरजेचं आहे की आपण ज्या मंडळीमध्ये आहोत ती मंडळी खरंच सुदृढ आहे का, आणि आपण ती कशी पडताळून पाहू शकतो, आणि विशेष करून सुदृढ मंडळी कशी दिसते, हे जर आपल्याला समजून घ्यायचं पवित्र शास्त्रातून, तर आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत त्या अभ्यासणं गरजेचं आहे. आणि जिवंत अशा बायबल चर्चद्वारे जो मराठी बायबल अभ्यास आपण घेत आहोत, त्यामध्ये आपण हेच अभ्यासणार आहोत एकंदर, की सुदृढ मंडळी कशी दिसते. आणि त्याबद्दल अभ्यास करत असताना आपण 8 महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत. आणि ह्या ज्या सर्व जे सत्य आहेत 8 विशेष करून, हे आपण प्रत्येक आठवडी एक एक सत्य असं आपण अभ्यासणार आहोत. तर जवळजवळ 8 आठवडे आपला हा अभ्यासक्रम चालेल. त्यामध्ये विशेष करून सगळ्यात अगोदर आपण सुदृढ मंडळीचा पाया किंवा मूळ त्याबद्दल आपण मनन करणार आहोत. त्यानंतर सुदृढ मंडळीची गुण वैशिष्ट्ये काय आहेत त्यावर आपण मनन करणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये. त्यानंतर सुदृढ मंडळीमध्ये मुख्य विधी काय आहेत त्यावर पण आपण मनन करणार आहोत. कारण विधीबद्दल सुद्धा अनेक प्रश्न आहेत. वेगवेगळ्या प्रकारे लोक पाहतात, पण आपण वचनानुसार ते हाताळणार आहोत. त्यानंतर सुदृढ मंडळीमधील नेतृत्व नाही का, कशा प्रकारे असायला पाहिजे, तर त्याबद्दल सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर सुदृढ मंडळीमध्ये उपासना पद्धत, तर त्यावर सुद्धा आपण मनन करणार आहोत वचनातून, की उपासना कशी केली पाहिजे. जुन्या करारातील आणि विशेष करून नवीन करारातील पहिली विशेष करून मंडळी ती कशा प्रकारे उपासना करायची, त्याचा अर्थ काय, ह्या सर्व गोष्टी आपण पाहूया. त्यानंतर सुदृढ मंडळीतील प्रत्येक अंगाची जबाबदारी, कारण एक शरीर म्हणून ज्यावेळेस आपण पाहतो, तर पॉल जो आहे तो अशा प्रकारे वर्णन करतो की मंडळी जे आहे ते शरीर आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं एक एक देखील अंग जर निकामी असेल तर त्याला अधू म्हटलं जातं नाही का. आणि आणि त्याचा उपयोग शरीराला होत नाही कधीच. आणि मग अनेक वर्णन तो पुढे करताना दिसतो. आणि म्हणून प्रत्येक जो अवयव आहे तो ज्याच्या त्याच्या परीने काम करतो, जेणेकरून शरीराला सुदृढ शरीर व्हावं. हात हाताचं काम करतो, पाय पायाचं काम करतो, बरोबर. तर प्रत्येक अवयव जिथल्या तिथं काम करतं, म्हणून ते शरीराला पोषक ठरतं. तशाच प्रकारे मंडळीतील प्रत्येक अंगाची जबाबदारी काय आहे, ज्यामुळं मंडळी सुदृढ होईल, त्यावर पण आपण पुढे विचार करणार आहोत. आणि शेवटी विशेष करून शेवटचे जे 2 आठवडे आहेत त्यामध्ये आपण मग या भूतलावर का मंडळीला ठेवलेलं आहे देवाने,
त्यावर आपण मनन करूया. मिशन कार्याबद्दल आपण मनन करूया. थोडं त्यामध्ये आपण काय करू, व्यावहारिक रीतीने पण विचार करू, की सुवार्ता प्रसाराचं कार्य आपण कसं लोकांपर्यंत पोहोचू शकू, मंडळीचं कार्य काय होतं. काही आपण उदाहरणं नवीन करारामधून घेणार आहोत त्यामध्ये, की नवीन करारातील ज्या मंडळ्या होत्या त्या कशा प्रकारे या कार्यामध्ये पुढे होत्या. आणि शेवटी आपण येणार आहोत ते म्हणजे सुदृढ मंडळीचं केंद्र काय आहे. हे मुद्दाहून मी शेवटी ठेवलंय. कारण आपल्याला ह्या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना ज्यावेळेस आपण केंद्राकडे येऊ, त्यावेळेस आपल्याला समजेल की सुदृढ मंडळी कशी दिसते. ओके. तर आज पहिला जे सत्य आहे त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. सुदृढ मंडळीचा पाया किंवा मूळ. आणि सगळ्यात अगोदर मंडळीबद्दल विचार करत असताना मंडळी म्हणजे काय आहे. तर मंडळीबद्दल विचार करत असताना मंडळी म्हणजे अशी लोकांचा समुदाय जे देवाच्या कृपेने जगाच्या स्थापने अगोदरच निवडलेले, जगापासून वेगळे केलेले, जगातून बाहेर काढलेले आणि विशेष करून ख्रिस्ताच्या अनमोल रक्ताने मोलाने विकत घेतलेले लोक, आपल्या भाषेत नाही का. त्याच्याबद्दलच प्रकटीकरण 5व्या अध्यायामध्ये वचन 9 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. जे वडील वर्ग होते ते अशा प्रकारे ओरड करत होते की तो शिक्का फोडण्यास समर्थ आहे. आणि तो कोण आहे बरं मग? तर त्याचं वर्णन ते करत असताना म्हणतात की तू वधला गेला होतास आणि तो आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे ह्यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत. तर मंडळी याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की मोलाने विकत घेतलेले लोक, देवासाठी मोलाने विकत घेतलेले लोक, विविध सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक, राष्ट्र ह्यांमधून. आता विश्वव्यापी मंडळीबद्दल इथं आपल्याला शिकायला भेटतं. स्थानिक मंडळीबद्दल पण आपण पाहतो की एक विश्वासणारा जो आपल्या मुखाने कबूल करतो आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या बाप्तिस्म्याच्या विधीद्वारे तो त्या स्थानिक मंडळीचा काय होतो, एक सभासद होतो नाही का, ऑफिशियली, जर आपण विचार केला तर. परंतु आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल विचार करतो, मंडळीबद्दल आपण मनन करतो, तर ही मंडळी जी आहे ती कुणाची आहे, या मंडळीचा स्रोत काय आहे, या मंडळीचा पाया, या मंडळीचा मूळ कुठून आहे. तर त्याच्यासाठी आजचा जो संदर्भ आहे त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. मते कृषी वर्तमान 16वा अध्याय आणि वचन 13 पासून तर वचन 19 पर्यंत आपण पाहणार आहोत. आणि त्यातून थोडक्यात आपण काही प्रश्नांची उत्तरं पाहू, जिथं या मंडळीचा पाया किंवा मूळ आपल्याला समजून येईल नाही का, आणि त्याचा उद्देश आपल्याला समजून येईल. सगळ्यात अगोदर ही वचनं तुमच्या समोर आहेत, पहा. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारे योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेश त्यातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? वचन 16 पहा. शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्यांना म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काही चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तर आता या वचनाकडे पाहत असताना सगळ्यात अगोदर या वचनाचा संदर्भ आपण समजून घेऊया. आपल्याला माहित आहे की जवळजवळ 3 वर्ष झालेले आहेत ख्रिस्तासोबत त्याचे शिष्य लोक आहेत. 3 साडेतीन वर्ष जवळजवळ. आता हे शेवटचे काही महिने आपण पाहू शकतो. त्या महिन्यातील किंवा वर्षभरातील हा एक प्रसंग आहे की जिथं शेवटचा हा भाग आहे जवळजवळ नाही का, की लवकरच त्याला काही महिन्यांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये त्याला वधस्तंभावर जायचं आहे त्याच्या लोकांसाठी. परंतु आपल्याला माहिती आहे विविध ठिकाणी तो जातो आणि तशाच प्रकारे फिलिपाचं फिलिपाच्या कैसऱ्याकडल्या भागात तो आलेला आहे. आता ख्रिस्ताचं प्रत्येक ठिकाणी जाणं, ख्रिस्ताचं प्रत्येक गोष्टीबद्दल बोलणं आणि ख्रिस्ताचं जे काही कृत्य करणं होतं
ह्या सर्व गोष्टी देवाच्या नियमानुसार देवाच्या वेळेनुसार घडून येत होत्या. दुसरी गोष्ट, प्रत्येक त्याच्या कृतीमागं काही ना काही कारण होतं. का बरं तो फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात आल्यावरच तो शिष्यांना अशा प्रकारचा प्रश्न विचारतो? आतापर्यंत हा प्रश्न कुठेच विचारलेला आपल्याला पाहायला भेटत नाही. पण इथं आल्यावर का विचारायची गरज होती? त्याच्यासाठी आपल्याला फिलिपेकडचा जो कैसरियाकडचा जो भाग आहे, त्याच्याबद्दल थोडं मनन करावं लागेल. भौगोलिक विचार करणं गरजेचं आहे. भौगोलिक पार्श्वभूमी आपण समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर कैसरिया जे आहे, फिलिपी, हे गालिल समुद्राच्या उत्तरेस सुमारे 25 मैलावर जो हर्मोन नावाचा जो पर्वत होता त्याच्या पायथ्याशी वसलेलं होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की हे यहुदी धार्मिक मर्यादेच्या बाहेर आहे. कारण या भागामध्ये काय होतं माहिती आहे का? या भागामध्ये बरेच ग्रीक रोमी मूर्तीपूजक राहायचे. अन्य जातींचा तो प्रदेश होता. आणि अशा ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे, जिथं मूर्तीपूजा आणि खोट्या दैवतांची मंदिरं भरपूर होती. आणि विशेष करून ग्रीक देव जो आहे पॅन नावाचा, त्याचं सुद्धा तिथं मंदिर होतं. आणि विशेष करून तिथे एक अशी मोठी गुहा होती की ज्या गुहेकडे पाहून लोक म्हणायचे की तिथूनच जणू काय अधोलोकाचे दरवाजे उघडतात. आणि तिथं मग बाल दैवत आणि सर्व जी दैवत आहे त्यांची मंदिरं त्या ठिकाणी होती. आणि लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यासाठी भेटायला यायची. त्यांची ओळख एका दैवतासोबत नव्हती, कारण ते लोक त्या प्रत्येकाबद्दल विचार करायचे. आणि मग ज्यावेळेस आपण ही पार्श्वभूमी पाहू, त्यावेळेस आपल्याला समजेल की ख्रिस्ताने हा प्रश्न का विचारलेला आहे. कारण ख्रिस्त अशा एका ठिकाणी उभा आहे, उंच ठिकाणी. त्या ठिकाणी त्याची शिष्य लोक आहेत. आणि तो ह्या चित्राकडे पाहत आहे. ती गुहा आहे, ते बाल दैवत आहे, ते पॅन आहे. आणि तिथं वेगवेगळे लोक येत आहेत, त्यांची भक्ती करत आहेत. लोक तिथं पाहत आहेत, ते पहा अधोलोकाचा दरवाजे इथूनच येतात, अशा प्रकारे बोललं जात आहे. आणि ख्रिस्त तिकडं पाहतो आणि तो म्हणतो की पहा, लोक मला काय म्हणून म्हणतात. लोक मला काय म्हणून म्हणतात, नाही का? त्यावेळेस शिष्यांनी दिलेलं उत्तर आपल्याला माहित आहे, नाही का? की कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया आणि संदेश त्यांतील कोणी एक असे म्हणतात. जग ख्रिस्ताला ओळखतं, बरोबर की नाही? जगातील लोक सुद्धा म्हणतात की हो, तो येऊन गेला. तो एक संत होता, बरोबर. आज सुद्धा तुम्ही ऐकाल तो एक चांगला व्यक्ती होऊन गेला. तुम्ही यहुदी लोकांबद्दल विचारते, तो संदेष्टांपैकी एक होता. तुम्ही इतर लोकांना जाऊन विचारा, ते पण म्हणतील तो एक संदेष्टा होता, नाही का? पण खऱ्या रीतीने ख्रिस्त ज्यावेळेस ह्या गोष्टी विचारत आहे, त्याच्या मागचा उद्देश आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ख्रिस्ताने हे ठिकाण जाणून बुजून निवडलेलं होतं या प्रश्नासाठी. कारण तिथं ते खोटे दैवत तिथं होतं. आणि तिथं तो शिष्याने विचारतो, आता तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात? इथं विरोधाभास आपल्याला पाहायला भेटतं. काय बरं? की ती दगडी आणि ते जे हाताने निर्माण केलेले दैवत आहे, त्यांच्यामध्ये पेत्राने दिलेली खरी जी कबुली आहे ती अद्भुत आहे. कारण मॅथ्यू हेनरी जे आहे ते अशा प्रकारे लिहितात की जिथं अंधार जास्त आहे, तिथे ख्रिस्ताचं तेज अधिक उजळताना आपल्याला दिसतं. आता विशेष करून तो म्हणतो की मनुष्याच्या पुत्राला कोण म्हणून ते म्हणतात, लोक वेगवेगळे उत्तरं देतात. परंतु तो लगेच त्याच्या शिष्यांकडे वळतो आणि तो म्हणतो, आता तुम्ही सांगा, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? हा प्रश्न प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी महत्वाचा आहे. पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता, हा प्रश्न आपल्या अंतःकरणाकडे घेऊन जाणार आहे. भौतिकतेपासून, त्या जमावापासून आता ख्रिस्त तुमच्या अंतःकरणाकडे वळतो. आणि तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तुम्ही कोण? प्रत्येक वैयक्तिक व्यक्तीबद्दल, प्रत्येक आत्म्याला हे वैयक्तिक उत्तर द्यावं लागतं, नाही का? तुम्ही कोण म्हणून म्हणता? म्हणता याच्या माग हा काय उद्देश आहे माहिती आहे का? की विश्वास केवळ तो अंतःकरणातच नाहीये, तर तोंडाने कबूल होणं. त्याबद्दल सुद्धा तो सांगतो की मी कोण आहे तुम्हाला, मी कोण आहे. आणि त्या विश्वासाचं मूळ कुठे आहे माहिती आहे का?
ख्रिस्त कोण आहे त्याच्यामध्ये. तारणाचा केंद्रबिंदू काय आहे? ख्रिस्ताची खरी ओळख, ख्रिस्ताला खऱ्या रीतीने ओळखून घेणं. तिथं तारणाचा तो खरा केंद्रबिंदू आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही योहान 17व्या अध्यायामध्ये येतात, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जी प्रार्थना करतात तिथं तो म्हणतो की तू जो एकच खरा देव आहे त्याला, आणि तू जो मला पाठवलं त्यांना ओळखावं त्यांनी. हे सार्वकालिक जीवन आहे म्हटलेलं आहे, बरोबर. आणि मग वचन 16 मध्ये आपण येतो. तर ज्यावेळेस प्रभू हा प्रश्न विचारत आहे, तर सगळ्यांच्या वतीने आता पेत्र बोलताना आपल्याला दिसतात. तो म्हणतो की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. पेत्राने दिलेली ही कबुली अद्भुत आहे. आणि या कबुलीवर मग रोमन कॅथलिक लोकांनी आपलं तत्व सुरू केलेलं. ते म्हणतात की नाही, की पेत्रावर ख्रिस्त ज्यावेळेस म्हणतो पुढे की मी तुझ्यावर माझी मंडळी रचणार आहे, तो म्हणतो की मंडळीचा पाया पेत्र आहे. मंडळीचा कोण शिला पेत्र आहे, ख्रिस्त नाहीये. परंतु नाही, आपण थोडक्यात ही वचनं समजून घेऊया, नाही का? कारण इथंच अगदी स्पष्ट केलेलं आहे की ज्यावेळेस पेत्र म्हणतो की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात, या कबुली मागचा उद्देश काय आहे? ही कबुली आपल्याला कशाबद्दल मार्गदर्शन करणारी आहे? काय आपल्याला ती दाखवणारी आहे? ज्यावेळेस आपण सुदृढ मंडळीबद्दल विचार करतो, तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की मंडळी कुणाची आहे, कुणाबद्दल आहे, आणि मंडळी कशा प्रकारे उभारल्या गेलेली आहे, मंडळी कशा प्रकारे बांधल्या गेलेली आहे, तिचं बांधणी ते आपल्याला या कबुलीमध्ये पाहायला भेटते. आता हा सगळ्यात महत्वाचा क्षण आहे, फारच महत्वाचा क्षण आहे. कारण इथं पेत्राने दिलेली कबुली, त्यामध्ये आपल्याला ख्रिस्त पाहायला भेटतो, जिवंत देव आणि पुत्र पाहायला भेटतं. विशेष करून ज्यावेळेस आपण पाहतो की पेत्र म्हणतो की तुम्ही ख्रिस्त आहात. नक्कीच ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त. आणि अभिषिक्त म्हटल्यानंतर नक्कीच यहुदी लोकांना हे अगदी माहीत होतं. हे लगेच समजून येत होतं की ज्यावेळेस ते ख्रिस्त म्हणून त्याकडे पाहत होते, तर नक्कीच तो ज्यांना अभिषेक केला जायचा त्या तीन पदांना प्रतिनिधित करणारा तो होता. तो त्यांना दाखवणारा होता. कारण जुन्या करारामध्ये राजांना अभिषेक केला जायचा, याजकांना या अभिषेक केला जायचा, आणि संदेष्ट्यांना अभिषेक केला जायचा. आणि ज्यावेळेस याला प्रभू येशूला ख्रिस्त म्हटलेला आहे, तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की या तिन्ही गोष्टींची पूर्णता मग त्याच्यामध्ये पाहिजे. कारण राजांना अभिषेक करण्यात यायचा एका विशिष्ट कार्यासाठी, बरोबर, एका व्यक्तीद्वारे. याजकांना पण अभिषेक करण्यात यायचा, संदेष्टांना पण अभिषेक करण्यात यायचा. परंतु त्याच्याही पलीकडे ह्या प्रभू येशूचा अभिषेक, खुद्द पवित्र आत्म्याचं येणं अद्भुत रीतीनं त्याने आपल्याला पाहायला भेटतो त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी, बरोबर. तर तो राजांचा राजा आहे. कसा तो राजांचा राजा आहे? तो गौरवी प्रभू जो महान निर्माण करतात आणि सर्व काही निर्माण केलेलं आहे. आणि पहा, तो राजा आपल्या प्रजेला सोडवण्यासाठी या भूतलावर आलेला. तो याजकांचा याजक आहे. कसा तो याजकांचा याजक आहे? कारण त्याने मध्यस्थी केली. त्याने स्वतःचा प्राण अर्पण केलेला आहे. आणि तो नेहमी त्याच्या लोकांसाठी मध्यस्थी करत आहे. तो संदेष्टांचा संदेष्ट आहे. कशा प्रकारे? हे संदेष्टे तर देवाकडून आलेला शब्द सांगायचे, पण हा खुद्द देवाच्या उराशी होता, ज्याने देवाला पाहिलेला आहे, देवाला ज्याने पूर्णपणे जाणलेलं आहे. त्या पित्याची इच्छा त्याने आपल्याला प्रगट केलेली आहे. आणि या रीतीने तो संदेष्टांचा संदेष्टा आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की तो देवापेक्षा किंचितही कमी नाही, तर तो पित्यासारखा अनिर्मित, सनातन गौरवी तो आहे. आणि पुढे काय म्हटलं की तो जिवंत देवाचे तुम्ही पुत्र आहात. तर जिवंत देव हा पुन्हा एक वार त्या कैसरिया फिलिप त्या भागाला विरोधाभास करणारा होता. कारण तिथं जे काही देवाची भक्ती केली जाते ते जिवंत नव्हतं. पण ज्याबद्दल पेत्र बोलत आहे तो जिवंत देवाचा पुत्र आहे. खऱ्या जिवंत देवाबद्दल आपल्याला पवित्र शास्त्र शिकवितं. आणि ज्यावेळेस त्याला पुत्र म्हटलेला आहे, जिवंत देवाचा पुत्र, याचा अर्थ काय आहे? तर पित्यासारखा स्वभावाचा तो आहे. देवपणामध्ये समान दर्जा असणारा तो आहे. खुद्द देव तो आहे. तो दत्तक घेतलेला पुत्र नाही, तो निर्मित पुत्र नाहीये, तर तो निर्माण करता आहे. सार्वकालिकतेपासून सार्वकालिकतेमध्ये पित्यासोबतची त्याची सहभागिता आहे. आणि ज्या प्रकारे पित्याची भक्ती केली जाते त्याच प्रकारे पुत्राची भक्ती केली जाते. त्याच प्रकारे पवित्र आत्म्याची भक्ती केली जाते. हे अगदी सरळ आहे, कारण त्रैक देवावर आपण विश्वास ठेवणारे लोक आहोत. हा सार्वकालिक एकुलता एक पुत्र आहे. तर ही कबुली जी आहे ही अद्भुत आहे. अनेक गोष्टी ती शिकवणारी आहे. जसं जुन्या करारामध्ये
ते देवाच्या समोर त्याची आराधना करण्यासाठी जमत असे. तसेच आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू येशूच्या रक्ताने विकत घेतलेले विश्वासणारे आता देवाचे लोक म्हणून देवाचे आत्मिक मंदिर व याजक असे झालेले आहेत. नाही का त्याच्या जवळ आता आपण येऊ शकतो. त्याच्या जवळ आपण येऊ शकतो. मग आता ज्यावेळेस पेत्राने ही कबुली दिली, ती कबुली दिल्यानंतर आता प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रत्युत्तर काय होतं? त्या प्रत्युत्तराकडे आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे बारकाईने, की पेत्राने जी कबुली दिली, ती प्रभू येशू ख्रिस्ताने आतापर्यंत केलेलं जे कार्य होतं, चमत्कार होतं, केलेले चमत्कार आता जवळ-जवळ 3.5 किंवा 3.5 वर्ष त्यांच्यासोबत तो राहिलेला आहे. या अनुभवावर त्याने दिली होती का? तर त्याचं उत्तर आपल्याला वचन 17 मध्ये येतं. पहा येशू काय म्हणतो? येशूने त्याला म्हटलं, "शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केलं आहे. मांस आणि रक्त कधीच ख्रिस्ताची कबुली स्वतःच्या बलाने देऊ शकणार नाही. म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे, की मी ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलो असलो तरी मी तारलेला असल, हे हे सूत्र कधीच जुळणार नाही. माझ्या अनुभवाने मी कधीच ही कबुली देऊ शकत नाही. माझ्या माझ्या जीवनात चमत्कारही झाले. माझ्या जीवनात काही जरी घडलं, तरी ते मला ती ओळख जी आहे ख्रिस्ताची खरी ओळख माझ्या हृदयात प्रगट करू शकणार नाही. जोपर्यंत देव आपल्या हृदयात ते प्रकाशित करणार नाही. तो म्हणतो की धन्य तुझे म्हटलेला आहे. धन्य. काय आहे ही धन्यता? हा खरा आशीर्वाद काय आहे? तो खरा आशीर्वाद ख्रिस्ताला ओळख नाही. तो म्हणतो की शिमोन बारियोना, योहानाच्या पुत्रा, नाही का? तो अगदी वैयक्तिक रीतीने त्याला संबोधत आहे. हे रक्त मांसाने नाही, तर कशाने? पित्याने प्रगट केलेलं आहे. आपलं मानवी तर्क, आपलं शिक्षण यातून हे ज्ञान येत नाही. आम्ही स्वतःहून ख्रिस्ताला प्रभू म्हणून कधीच स्वीकारू शकत नाही. कारण आमचं हृदय भ्रष्ट आहे आणि आमच्यामध्ये ख्रिस्ताकडे येण्याची, ख्रिस्तावर प्रीती करण्याची बिलकुल इच्छा नाही, स्वतःची इच्छा नाही. त्याच्यासाठी आपलं अंतःकरण प्रफुल्लित होणं गरजेचं आहे. देवाचा आत्मा ते कार्य आपल्या हृदयात करतो, नाही का? त्याने प्रगट केलं म्हटलेलं आहे, पित्याने प्रगट केलेलं आहे. तारण देणारा विश्वास जो आहे, तो देवाने उघडलेला पडदा आहे. देवाचे एक सेवक म्हणतात. देवाने उघडलेला तो एक पडदा आहे, जिथं तुम्ही तो पडदा उघडता आणि तुम्ही पाहता ख्रिस्त, देवाचा जिवंत देवाचा पुत्र, गौरविला गेलेला ख्रिस्त तुम्ही तिथं पाहता. तो म्हणतो की माझ्या पित्याने हे प्रगट केलेलं आहे. हा विश्वास देवाचं दान आहे, नाही का? त्याच्या कृपेने आहे. आणि माहिती आहे का तुम्हाला ही खरी कबुली कुठून आहे? म्हणे पित्यापासून आहे. बरोबर. स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केली म्हटलेलं. कुठून? उद्देश स्वर्गातून आहे. खरी कबुली ही मनुष्यामधून नाही, स्वर्गापासून आहे. आहे का? अद्भुत आहे. फार अद्भुत आहे. मग वचन 8 मध्ये पुढे जे काही म्हणत आहे ख्रिस्त त्यावर बघा. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांची काही चालणार नाही. आता हे वचन घेऊन लोक फार याचा ओहापोह करतात आणि फार वेगळ्या प्रकारे या वचनाकडे पाहिले जाते. या वचनाद्वारे पेत्राला फार उंचवलं जातं. पण खरं तर इथं ख्रिस्त काय म्हणत आहे त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता पेत्र, ज्यावेळेस तुम्ही पेट्रॉस हा शब्द पाहता मूळ भाषेमध्ये, तो जो शब्द आहे ना, तो खड्याबद्दल सांगतो, छोटा खडा. परंतु इथं जो दुसरा शब्द आहे नाही का, खडक, तिथं जो मूळ शब्द वापरलेला आहे तो म्हणजे मोठा अवाढव्य असा खडक. आणि तो काय म्हणत आहे माहिती आहे का? तू पेत्र आहेस, तू एक छोटासा खडा आहेस, तू छोटासा खडा आहेस, परंतु मी माझी मंडळी जी आहे या खडकावर रचणार आहे. तो काय करत आहे? त्याच्याकडे बोट दाखवतो, तू खडा आहेस पण खडक इथं आहे, तुझ्या समोर उभा आहे. आणि तो कोण आहे? मी आहे. आणि मी माझी मंडळी ह्या खडकावर रचणार आहे. तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांची काहीच चालणार नाही. मी सांगतो म्हटलेला ख्रिस्त स्वतःच्या अधिकाराने बोलत आहे. तू पेत्र आहेस म्हटलेलं, तू एक छोटा दगड आहेस, छोटा खडा आहेस, तू खडक नाहीयेस. पण तो म्हणतो की या खडकावर काय आहे? ते खडक काय आहे? पेत्राची कबुली त्याची आठवण करून देतं. ख्रिस्त स्वतः तो खरा पाया आहे मंडळीचा. ख्रिस्त स्वतः तो बांधणार आहे, नाही का? ख्रिस्त स्वतः बांधत आहे त्याची मंडळी. ख्रिस्त स्वतः उभारत आहे. तुम्हाला माहिती आहे का? ही जी मंडळी आहे, या मंडळीचा पाया
प्रेषित नाही संदेश ते सॉरी किंवा मूळ जे आहे हे कोणताही व्यक्ती संदेष्टी किंवा प्रेषित कोणीच नाही, तर स्वतः ख्रिस्त आहे. तो मुख्य मूळ आहे, मुख्य स्रोत आहे मंडळीचा. नक्कीच प्रेषित आणि संदेश त्यांच्या पायावरती जर रचल्या गेलेले आहे, पण नक्कीच ते पाया काय आहे, तर ते एक साधन म्हणून तो उपयोगात आणतो. सर ते शेवटी तो पाया त्या कोनशिल्यावर आधारित आहे. त्या कोनशिल्याशिवाय पायाच नाहीये, बरोबर की नाही? आणि म्हणून तो म्हणतो की माझी मंडळी, माझी मंडळी. मंडळी कोणाची आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मंडळी ख्रिस्ताची आहे, कोणत्या मनुष्याची नाही. मंडळी ही ख्रिस्ताची आहे. कारण ख्रिस्ताने मंडळीसाठी प्राण दिलेला आहे. करीन तेथील मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की गटवारी व्हायला लागली होती. त्या मंडळीमध्ये काही लोक म्हणायला लागले की मी केफाचा आहे, मी अपोल्लोसाचा आहे, मी पौलाचा आहे, मी याचा आहे, मी त्याचा आहे. ह्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. आणि त्यावेळेस पाऊल जो आहे त्या मंडळीला फटकारतो. तो म्हणतो की अपोल्लोस किंवा पेत्र तुमच्यासाठी वधस्तंभावर गेला नाही, किंवा मी तुमच्यासाठी आपला प्राण दिलेला नाही. ख्रिस्ताने आपला प्राण दिलेला. ख्रिस्ताने तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि सर्वांसाठी आपलं रक्त वाहिलेलं आहे. ख्रिस्ताने आपलं मरण त्याने स्वतःवर घेतलेलं आहे. आपल्या पापाची शिक्षा त्याने स्वतः घेतलेली आहे. तो आपल्यासाठी मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. तो ख्रिस्त खरा मस्तक आहे. ही मंडळी ख्रिस्ताची आहे. आणि म्हणून आपण हे नेहमी समजून घेणं गरजेचं आहे. तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचं काहीच चालणार नाही. आता याचा अर्थ काय? अधोलोकाच्या द्वारांचं काहीच चालणार नाही. कैसरिया फिलिप्पेमध्ये जी गुहा होती त्या ठिकाणी लोक जे आहेत त्याला पाहत असताना म्हणायचे की हा त्या अधोलोकाचा दरवाजा आहे. आणि तिथंच प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे आणि तिथंच तो पाहत आहे. तो म्हणतो की पहा, मी तुम्हाला अशी गोष्ट सांगत आहे की जिथं अधोलोकाच्या दरवाजाचं काहीच चालणार नाही. आणि ते काय आहे? ही मंडळी आहे, जी त्या ख्रिस्त नावाच्या खडकावर, त्या ख्रिस्त रूपी त्या खडकावर उभारलेली आहे. आणि त्याच्या समोर अधोलोकाचं काहीच चालणार नाही, नाही का? आणि त्या अधोलोकाच्या सावलीतच ख्रिस्त हे जाहीर करतो की त्याची मंडळी जी आहे ती अद्भुत आहे. तिच्या समोर कधीच अधोलोकाचं काहीच चालणार नाही. याबद्दल बोलत असताना आपल्याला पाहायला भेटतं आणखी जे काही देवाचे लेख लोक आहेत ते अशा प्रकारे म्हणत होते की ख्रिस्ताने हे अन्य जातींनी भरलेलं जे ठिकाण आहे त्यासाठी निवडलं, जेणेकरून हे दाखवता यावं की मंडळी फक्त इस्रायल पुरती मर्यादित नाही, तर सर्व राष्ट्रांत ती विस्तारेल, नाही का? आणि अगदी अगदी जे विधर्मी आहेत अशा भरलेल्या प्रदेशातही मंडळीचा विस्तार तुम्हाला पाहायला भेटेल. आणखी देवाचे सेवक जे आहेत ते अशा प्रकारे स्मरण करून देत की खरा विश्वास हा जगातील खोट्या धर्माने तयार होत नाही, तर पित्याच्या प्रगटीकरणाने तो येतो, नाही का? आणि म्हणूनच ह्या गोंधळलेल्या जगामध्ये पेत्राची कबुली ही पवित्र आत्म्याने प्रेरित होती, हे आपल्याला तिथं पाहायला भेटतं. पुढे वचन 19 मध्ये काय सांगितलं? मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आता हे वचन घेऊन बांधणं मोकळं करणं खूप चालतं, नाही का? अनेक अनेक सेवकांना फार आवडतं हे वचन. अनेक लोकांना फार हृदयाला बसणारे वचन आहे. त्यांना बांधायला आणि सोडायला खूप आवडतं. पण मुळात इथं कशाबद्दल सांगितलं? इथं अ, व्यक्तीबद्दल नाही सांगितलं, तर मंडळीला अधिकार दिलेला आहे. ह्या किल्ल्या पेत्राला नाही दिलेल्या, लक्षात घ्या. जी मंडळी त्या खडकावर बांधलेली आहे त्या मंडळीला हा अधिकार दिलेला आहे, बांधणं आणि सोडणं. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण ह्या किल्ल्या स्वर्ग राज्याच्या आहेत म्हटलेल्या आहेत, आणि किल्ल्या अधिकाराबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या आहेत. हे आपल्याला सुवार्तेच्या कार्याबद्दल सांगतं. जे रिफॉर्मर्स होते, जे देवाचे सेवक लोक होऊन गेले, ते नेहमी ह्या किल्ल्याबद्दल विचार करत असतात. ते म्हणतात की हे सुवार्तेबद्दल आपल्याला सांगतं, हे मंडळीच्या शिस्तीबद्दल सुद्धा सांगतं. ह्या किल्ल्या म्हणजे तो दरवाजा उघडणं किंवा बंद करणं आहे. यामध्ये मग सुवार्तेचं कार्य आणि मंडळीची शिस्त या दोन्ही गोष्टी अपेक्षित आहेत. दरवाजा उघडणं म्हणजे कशा प्रकारे मंडळीद्वारे सुवार्तेचा प्रसार होतो, आणि ती सुवार्ता लोकांना ख्रिस्ताकडे आकर्षित करते. देवाच्या अद्भुत आत्म्याच्या कार्याद्वारे ती लोक, त्यांच्या हृदयात कार्य होतं, ते एक मंडळीचा भाग बनतात, नाही का? अशा प्रकारे
दरवाजा उघडणं आणि आपल्याला पाहायला भेटतं की नक्की स्वर्गात मान्य केलं जातं देवाच्या कृपेने आहे. निवडलेला आत्मा त्याच्या समोर ती सुवार्थ जाते, त्याचं जीवन बदललं जातं, तो एक मंडळीचा भाग बनतो. बरं, दरवाजा बंद करणं, उघडणं झालं पण बंद करणं कशाबद्दल आहे? तर नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं की जो जो सुवार्थ नाकारतो त्याला त्या राज्याबाहेर ठेवणं, त्याबद्दल पण ते सांगतं. दुसरी गोष्ट मंडळीने घेतलेल्या निर्णयाबद्दल इथं बोललं जातं. मंडळीची शिस्त, जर आपल्या मंडळीमध्ये जर कोणी गैरव्यवहार करत आहे, बेशिस्तपणे वागत आहे, तर काय होतं माहिती आहे का? सगळ्यात अगोदर त्याला लगेच मंडळीसमोर आणलं नाही जात. कारण तुम्ही लगेच मत्तईच्या 18व्या अध्यायामध्ये याल तर तुम्हाला त्या मंडळीच्या शिस्तीबद्दल पाहायला भेटेल, की जिथं एखादा भाऊ किंवा बहीण एखाद्या पापामध्ये आहे किंवा कोणत्या तरी कृत्य तिने केलेलं आहे, तर त्यावेळेस काय करणं गरजेचं आहे का? किंवा दोघांनी जाऊन त्याला समजावणं गरजेचं आहे. आणि जर त्याने ते ऐकलं आणि त्याने पश्चाताप केला, तर तो त्या मंडळीचा एक भाग म्हणून आहे. त्याने तरी ऐकलं नाही तर मग आणखी दोघा किंवा तिघाला घेऊन त्याला सांगणं गरजेचं आहे. पण तरी त्याने ऐकलं नाही तर सरते शेवटी मंडळी समोर त्याला उभं करणं आणि मंडळी समोर त्याचा गुन्हा प्रगट करणं, डायरेक्ट घोषित करणं की याने अशा प्रकारे केलेलं आहे आणि आम्ही वारंवार याला सांगितलेलं आहे, हे साक्षीदार आहेत आणि याच्या रीतीनं हा जो आहे तो यातून बाहेर निघत नाही. मंडळी समक्ष त्याला निक्षून सांगितलं जातं की आता तरी तू सुधार. आणि मग तिथं मात्र जर त्याने सुधरत नाही, तर मंडळी समक्ष सर्व मिळून डिसिजन घेतलं जातं की तुला मंडळीच्या बाहेर जावं लागेल. तुम्हाला माहिती आहे का, हे फार भयंकर गोष्ट आहे. पण आपल्याला माहिती आहे की मंडळीची शिस्त हा एक भाग आहे. कारण मंडळीमध्ये तशाच प्रकारे होतं की एक व्यक्ती जो होता तो कुकर्म करत होता. तो पापात आपलं जीवन जगत होता, पण मंडळी डोळे झाक करत होती. फारच नाही का, त्याच्यावर प्रीती करतो आम्ही, कारण तो काही केलं तरी आम्हाला प्रीती करायला शिकवली. पण पाऊल म्हणतो की नाही, ही प्रीती अशा प्रकारची नाही. प्रीती जी आहे आपल्याला पाहायला भेटतं की ती तुम्हाला पापास प्रवृत्त नाही करत आहे. ती पवित्र आहे नाही का, आपल्याला पाहायला भेटतं आणि ते नेहमी तुम्हाला काय करते, शिस्तबद्ध आहे, ती शिस्त प्रिय आहे. बरोबर की नाही? तर ती शिस्त लागणं गरजेचं आहे. तर त्या रीतीने ह्या स्वर्गराज्याच्या किल्ल्या मंडळीकडे देण्यात आलेल्या, बरोबर. तर त्याबद्दल ते बोलतं विशेष करून मंडळीचं जे सुवार्ता कार्य आणि मंडळीची शिस्त, त्याबद्दल ते सांगितलेलं आहे. तर हा पोपचा अधिकार नाहीये, लक्षात घ्या. या किल्ल्यांनी पेत्र नव्हे तर सुवार्तेचा प्रचार लोकांना स्वर्ग राज्यात प्रवेश करून देतो. कॅल्विन जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात. तर बांधणं आणि सोडणं म्हणजे काय आहे? तर नक्कीच एखादा व्यक्ती, त्याला वारंवार तुम्ही सांगत आहात, तो सुधरत नाही, तो पापामध्ये आपलं जीवन जगतोय, तो दोषी आहे. तो त्या स्थितीमध्ये राहतो. मंडळी शिक्कामोर्तब करते की हा त्या स्थितीमध्ये आहे. स्वर्गामध्ये ते मान्य होतं. का? कारण सर्व साक्षीने आणि तो त्यातून सुटत नाहीये. त्याला बाहेर काही काळासाठी टाकलं जातं, जेणेकरून त्याला कधीतरी जाणीव आली आणि तो पुन्हा येईल पश्चाताप करून. सोडणं म्हणजे काय आहे? तर क्षमा जाहीर करणं, मुक्त करणं, संगतीत घेणं. पुन्हा मंडळी त्याला घेऊ शकते नाही का, जर त्याने खरा पश्चाताप केला तर. तर ह्या गोष्टी खरं मंडळीमध्ये व्हायला पाहिजे नाही का. जशी आपली सुदृढ मंडळीबद्दल आपण विचार करतो, तर हळूहळू ह्या गोष्टी होत जातात. या गोष्टीबद्दल मंडळी सुद्धा कशी असते, विचार करते. कारण ख्रिस्ताची मंडळी जी आहे ती दिवसेंदिवस शुद्धतेकडे, पवित्रतेकडे वाटचाल करणारी असली पाहिजे. बरोबर की नाही? कारण ख्रिस्ताचं वचन जर आपल्या हृदयात कार्य करत आहे, देवाचा आत्मा आपल्यामध्ये वास करतो, तर ही शुद्धता आणि ही पवित्रता मंडळीच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि मंडळीमध्ये दिवसेंदिवस यायला पाहिजे. आपल्याला माहित आहे की कोणतीच मंडळी परिपूर्ण नाहीये. परंतु ख्रिस्ताने दिलेल्या काही गोष्टी आहेत, जे साधन आहे, त्याचा उपयोग आपण करतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस अधिकाराबद्दल बोललेलं आहे, किल्ल्यांबद्दल बोललं, ते स्वर्गाशी संबंधित आहे. त्या स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या आहे म्हटलेल्या आहेत. तुम्ही काय बांधता आणि सोडता त्याबद्दल विचार करत असताना याचा अर्थ काय आहे? मंडळी जेव्हा ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे काही निर्णय घेते, तेव्हा स्वर्गाच्या निर्णयाशी ती एकरूप असते. कारण ख्रिस्ताच्या वचनानुसार ते निर्णय घेतला गेलेला आहे. अगोदर सांगितलेलं काय करायला पाहिजे, कोणत्या वेळी आपण काय निर्णय घ्यायला पाहिजे, पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट करतं. बरोबर. आणि योग्य रीतीने त्याचा निर्णय घेतला जातो. म्हणजेच मंडळीचा निर्णय खरा तेव्हाच आहे जेव्हा तो ख्रिस्ताच्या आज्ञेवर आधारित आहे नाही का. तर मग किल्ले जे आहेत ते आपल्याला त्याच्याबद्दल
मार्गदर्शन करतं. मग सर ते शेवटी या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मग आपल्यासमोर पुन्हा एक वार हा प्रश्न उपस्थित होतो, की सुदृढ मंडळीचा पाया किंवा मूळ काय आहे? मग तो मूळ ही वचनं आपल्यासमोर सादर करतात तो म्हणजे खुद्द ख्रिस्त आहे. कारण त्याने मंडळीसाठी आपला प्राण दिला. तो मंडळीसाठी या भूतलावर आला. मंडळीसाठी तो जगला आणि तो मंडळीसाठी त्याने मंडळीच्या बदली आपलं आज्ञापालन केलेलं आहे. तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे आणि पुन्हा मंडळीसाठी तो येणार आहे आणि मंडळी सोबत तो राज्य करणार आहे. किती अद्भुत हे आहे. म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की ते मूळ तो पाया कोण आहे? ख्रिस्त आहे. मग आणखी एक प्रश्न आपला उपस्थित होतो. तो असा आहे की नक्कीच विशेष करून प्रभू येशू ख्रिस्त हा देव असल्यामुळं त्याचं वचन सत्य आहे आणि त्यामुळे त्याची मंडळी वाढत राहणार आहे. शेवटपर्यंत ती टिकून असणार आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं का बरं? कारण प्रभू येशू ख्रिस्त नियमशास्त्राचा शाप स्वतःवर घेतल्यामुळं आणि त्यामुळं आपल्यावरील अनंतकालिक असा जो असणारा देवाचा क्रोध आहे स्वतःवर घेतल्यामुळं अधोलोकाच्या द्वाराचं आता त्याच्या मंडळीसमोर काही चालत नाही. कारण हे कार्य ख्रिस्ताने पूर्ण केलेलं आहे आपल्यासाठी. आणि म्हणून मंडळीचा जो जो मूळ आहे तो कोण आहे? ख्रिस्त आहे. पण माहिती आहे का त्या रचनेसाठी ख्रिस्ताने आपल्याला पाहायला भेटतं की साधनं नेमलेली आहे. आणि ती साधनं काय होती? जुन्या करारामध्ये संदेष्ट्यांचा उपयोग केला देवाने, नवीन करारात प्रेषितांचा उपयोग केला आणि संदेष्ट्यांनी लिखाण करून ठेवलं, प्रेषितांनी लिखाण करून ठेवलं आणि आता ते लिखाण मंडळीचा पाया बनलेला आहे. आणि तो पाया तुम्हाला मुख्य कोनशिलाकडे घेऊन जातो. नाही का? बघा आपल्या समोर आहे ते चित्र. आणि ते आपल्याला खरा विश्वासामध्ये जोडतं आणि अशा प्रकारे ती वीट वीट जोडली जाते आणि एक दिवस ते पूर्ण मंदिर आपल्याला पाहायला भेटल जिथं ख्रिस्त वास करतो. अद्भुत आहे. बरोबर की नाही? तर हे ख्रिस्ताचं अद्भुत कार्य. मग आता हा प्रश्न उपस्थित होतो, की हा विराजमान येशू आपली मंडळी कशी बांधतो? तो कशी बांधत आहे? तर सगळ्यात अगोदर त्याच्या सर्व शक्तिमान आत्म्याने आणि सत्याने. कारण सरते शेवटी आपल्याला पाहायला भेटतं, की मत्ते 28 मध्ये त्याने दिलेली महान आज्ञा, सर्वांना जाऊन सुवार्तेची घोषणा करा. आपल्याला माहित आहे अध्याय 2 मध्ये प्रेषितांची कृत्य अध्याय 1 आणि वचन 8 मध्ये सांगितलं, की मी तुम्हाला आत्मा देईल. तो आत्मा येणार आहे. त्यामुळं तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही नाही का शम्रोनात यरुशलेमेत, शम्रोनात, यहुद्यात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी होणार आहे. बरोबर आणि अध्याय 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की पेत्राने गाजवलेला जो उपदेश आहे तो ख्रिस्ताबद्दल होता. देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने सत्याने ती घोषणा केली आणि ते एक साधन आहे ख्रिस्ताची सुवार्ता गाजविणं जी मंडळी बांधती. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की एक आध्यात्मिक कुटुंब म्हणून एकत्र राहण्याचा नवीन जीवनाद्वारे प्रयत्न करणं आणि विशेष करून हे अद्भुत आहे. दुसरं कारण म्हणजे की आपण एक आध्यात्मिक कुटुंब म्हणून एकत्रित येतो आणि आपण प्रभूमध्ये वाढतो. प्रेषितांचं शिक्षण, भाकर मोडणं, सहभागिता नाही की यावर आपण आपला वेळ घालवतो. त्यानंतर जी जी साधनं दिलेली आहे प्रभूने, ती साधनं जे आता आपण बोललो अध्याय 2 आणि वचन 42 मध्ये देवाचं वचन, विधी, प्रार्थना आणि सहभागिता आणि दान आणि कृपादान विशेष करून आणि जे आपल्या जीवनातील येणारे प्रसंग आहेत ते सुद्धा आपल्याला ख्रिस्ताशी बांधून ठेवतात नाही का. त्यानंतर जे आत्मिक पुढारी आणि सुवार्तिक तयार करून आणि मंडळीद्वारे त्यांना बाहेर पाठवल्याद्वारे काय होतं की ही मंडळी जी आहे बांधली जाते. आणि सर ते शेवटी आपल्या विचार आणि प्रार्थनेसाठी काय महत्वाचं आहे बरं? सर्वात महत्वाची गरज आहे की आपण खरी सुवार्ता समजून घ्यायला हवी नाही का. काय ती खरी सुवार्ता आहे? मंडळीप्रती प्रेम वाढायला हवं. कारण येशू ख्रिस्ताची योजना ही मंडळीद्वारे आहे. मंडळीच्या खऱ्या संगोपनाखाली आणि शिस्तीखाली आपण येणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पुष्कळ वेळा, पुष्कळ ठिकाणी या गोष्टी आवडत नाही. पण मंडळीच्या खऱ्या संगोपनाखाली आणि शिस्तीखाली आपण येणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे मंडळीमध्ये उत्तम शिष्य आणि पुढारी तयार होणं आवश्यक आहे. आज अनेक ठिकाणी ही आपल्याला दुःखांकित बाब पाहायला भेटत आहे, की तिथे कोणी नवीन पुढारी नाही का, शिष्य तयार करण्यामागं कोणाचाच विचार दिसत नाही, नाही का? पण मंडळी या नात्याने आपल्याला याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी होण्यासाठी काय गरजेचं आहे बरं? शिष्य तयार कसे होतील? पुढारी कशी तयार होतील?
उलगडात्मक शिक्षण देण्याने, बायबलच्या सुशिक्षणाद्वारे. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, नाही का? त्यानंतर मंडळीद्वारे पाठवलं जाणं हे सुद्धा सगळ्यात मोलाची आणि महत्त्वाची बाब आहे. तर विशेष करून आज आपण जे पहिलं सत्य पाहिलेलं आहे, त्याचा पाया काय आहे आणि कशा प्रकारे ख्रिस्त मंडळी रचत आहे, या सर्व गोष्टींबद्दल आपण आता मनन केलेला आहे, विचार केलेला आहे. प्रभू करो आपल्या या संदेश मालिकामध्ये आपल्याला कृपापूर्वक की खरी सुदृढ मंडळी अधिक आपण जवळीकतेने समजून घेऊ आणि हीच प्रार्थना करू की प्रभू आम्हाला तुझ्या मंडळीमध्ये ठेवलेला आहे. प्रभू ती अशा प्रकारे सुदृढ असणारी मंडळी असावी आणि त्यासाठी आम्ही कसं उभं राहू त्याबद्दल आपण नेहमी मनन करू, त्यावर आपण विचार करूया. आपण इथे थांबणार आहोत. आपण